जाऊया पण मैदानाच्या आतमध्ये जिथं आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू होतोय। एका बाजूला शिवशंभू खोपटे आणि त्यांच्या विरुद्ध चैतन्येश्वर कुटारी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे शिवशंभू खोपटे संघाला। सामना हा 4 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे। पहिला गोलंदाज दाखल होतोय किरण म्हात्रे। अगदी पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर थोडंसं हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहू शकता। एका बाजूला चेतन पाटील सध्या जे स्ट्राईकला आहेत तर त्याच्या सोबत नॉस्ट एंडला आपण क्षितिज म्हात्रे याला पाहू शकतोय। पहिला चेंडू खरं तर किरण म्हात्रेचा निर्धावचा पाहायला मिळाला। भूषण म्हात्रे यांचे विश्वासू सरदार तुम्ही पाहू शकाल आमचे प्रवीण भाई दमदार योगदान या स्पर्धेसाठी। यस विपुल दुसऱ्या चेंडूवर जर पाहायला गेलं तर मैदानाच्या लॉंग स्टॉप रिजन मध्ये जी स्कूटी आहे त्याची हेडलाईट आपण बंद करायची आहे। लॉंग स्टॉप रिजन मध्ये शाळेच्या जवळ गेट जवळ जी स्कूटी चालू आहे त्याची लाईट चालू आहे। विनंती केली जाते त्या वाहनधारकाला आपली स्कूटीची जी लाईट आहे ती बंद करायची आहे। समोर रिफ्लेक्ट येतोय काय ना चेतन पाटीलनं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं। एक धाव इथून धावपटा लागत असताना आपण पाहू शकतो दोन्ही खरं तर बलाढ्य संघ आहेत। एक उरण पूर्व विभागातील एक ताकदवर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पनवेल विभागातील एक बलाढ्य संघ। मोठा फटका क्षितिज म्हात्रेच्या बॅट मधून मिड विकेट रिजन मध्ये चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क। क्षितिज म्हात्रेच्या बॅट मधून या मॅच मधला पहिला षटकार। पहिल्या चेंडूवर स्वागत केले किरण म्हात्रेचा। एक खरं तर अष्टपैलू असा खेळाडू खरं तर कोपरी संघाचा आणि त्यानं मात्र चांगली सुरुवात करून दाखवली। किरण म्हात्रे एक खरं तर ताकदवर गोलंदाज हा चैतन्येश्वर कुटारी संघाचा होता आणि त्याच्या विरुद्ध आता आक्रमण केलं जात आहे। शिवशंभू खोपटे संघामध्ये जर पाहायला गेलं तर राज म्हात्रे आणि क्षितिज म्हात्रे हे दोन्ही बंधुराज फार अफलातून त्यांचा खेळ नेहमी पाहायला मिळाला। बॅकफुटर गेले बॉडी बॅलन्स केलाय डीप पॉइंटच्या वरतून एका टप्प्यानं सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे क्षितिजच्या बॅट मधून आलेला दमदार चौकार। किरणच्या आता विरोधात आक्रमण करत असताना आपण क्षितिज म्हात्रे याला पाहू शकता। अफलातून आता बॅटिंग तो साकारतोय। मैदानाच्या खरं तर चौफेर तो आता फटकेबाजी करतोय। मिड विकेटला पहिला आपण त्याचा षटकार पाहिला त्यानंतर थोडीशी चेंडू आखूड टप्प्याचा आला बॅकफुटर गेले बॉडी बॅलन्स केला आणि डीप पॉइंटच्या वरतून सरळ चौकार आलाय आणि त्यानंतर मात्र लगेच कमबॅक करत असताना आपण किरण म्हात्रे याला पाहू शकताय। एक महत्वाचा गोलंदाज आणि त्याच्या विरुद्ध सध्या आक्रमण होताना आपण जरूर पाहतोय पण तेवढीच चांगली सध्या गोलंदाजी किरण म्हात्रे सुद्धा करतोय। चांगला फटका फसलाय मात्र जरूर तिथं असलेला क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिजनचा अफलातून त्यानं झेल टिपलाय। या मॅच मधील गोल्डन विकेट जी हवी होती कुटारी संघाला आणि तिथून मात्र फलंदाज क्षितिज म्हात्रे होतील झेल बाद। समाप्त झालाय आणि धावपटावर धाबा लागल्या गेल्या त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवशंभू खोपरी संघाच्या 1 बाद 11 धाबा। एक महत्वाची विकेट खरं तर किरण म्हात्रे या गोलंदाजाने मिळून दिली। शेवटच्या चेंडूवर जो फलंदाज आक्रमण करत होता क्षितिज म्हात्रे त्याला मात्र परतीचा रस्ता दाखवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मंथन म्हात्रे दाखल होताना पाहायला मिळतात। अतिशय खरं तर उरण तालुक्यातील एक मानाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण सध्या पाहतोय।
मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल जासे आयोजित प्रकाश जोतातील टेनिस क्रिकेटची आपण स्पर्धा पाहतोय आणि दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते जिथं दोन्ही बलाढ्य संघ या दोन्ही संघानं एक एक सामना जिंकलाय। एका बाजूला शिवशंभू कोपडे संघ सध्या फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरुद्ध चैतन्येश्वर कुटारी संघ क्षेत्ररक्षण करत असताना लोवर फुलटॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, एलिव्हेशन फार खराब होतं पण तिथं असलेला क्षेत्ररक्षक मयूर मात्रे याच्या हातातून तो झेल निसटलाय। या मॅच मधील महत्वाची खरतरी विकेट होती कारण शिवशंभू संघाचा एक संघनायक चेतन पाटील त्याचा हा झेल सुटलाय। पहिल्या मॅच मध्ये सुद्धा कुटारी संघाने थोड्याशा चुका जरूर केल्या होत्या, त्या मॅच मध्ये मात्र शेवटच्या षटकामध्ये 20 धावांची गरज असताना गावठाणसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय आणि या मॅच मध्ये आता तुम्हाला पुन्हा एकदा त्या चुका दिसताना पाहायला मिळतात जिथं मयूर होते त्यांच्या हातातून तो झेल निसटलाय आणि चेतनला मिळालंय जीवनदान। निलेश मात्रे एक चांगला गोलंदाज आहे या कुटारी संघाचा, मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला पण इथून तिथं क्षेत्ररक्षक येतात डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न जरूर होता, क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत, त्यांनी 10-12 पावलांचं अंतर जरूर कापलाय आणि या चेंडूवर मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 13 धाबा धावपटावर पाहायला मिळतात। एका बाजूला जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं कुटारी संघाची जी गोलंदाजी आहे ती अतिशय चांगली आज पाहायला मिळाली। संपूर्ण रात्रीमध्ये लोवर फुलटॉस होता, इथून मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि प्रेक्षकांचा इशारा येतोय यावेळी सेफ झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतील झेल बाद। निलेश मात्रे आता चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। महत्वाची विकेट खरं तर निलेश मात्रे या गोलंदाजाने मिळवले। या मॅच मध्ये जो चेतन अगदी विस्फोटक ठरू शकला असता, पहिला सुरुवातीला त्याचा झेल जरूर मयूरनं सोडला होता पण त्यानंतर अप्रतिम तिथं झेल मिड विकेट रिजन मध्ये टिपला गेलाय आणि दुसरा आदरा दिलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना शिवशंभू कोपडे संघाला। आज उरणपूर विभागातीलही खरं तर हा एक ताकदवर संघ आहे आणि आज एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी तर दाखल झालाय। आज तुम्हाला इथून चांगला खेळ करायला लागेल। मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा खेळाडू राज म्हात्रे दाखल झालाय, एक चांगला असा सेन्सिबल क्रिकेटर, सातत्यानं बऱ्याचशा खरं तर व्यावसायिक स्पर्धा तो सुद्धा खेळलाय आणि आज मात्र दाखल होतोय। हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन गलीचे क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, थोडासा थ्रो जरूर खरा पाहायला मिळाला, इथून एक धाव लगेच कनेक्ट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 14 धावा। आज संपूर्ण स्पर्धा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्यात येते, बरेचसे प्रेक्षक अजूनही ऑनलाईन घरी बसले आपली स्पर्धा एन्जॉय करतात। आज खरं तर पहिली रात्र या स्पर्धेची पाहायला मिळेल। 8 बलाढ्य संघ आहेत आणि त्यातून एक संघात सुपर 4 मध्ये दाखल करायचा आहे, मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक यावेळी जज करतील, कुठल्या प्रकारची चुकी केली जात नाहीये आणि एक आणखी एक हादरा शिवशंभू कोपडे संघाला दिला जातोय, फलंदाज होतील इथून झेल बाद। षटक खरं तर फार महत्वाचं होतं चैतन्येश्वर कुटारी संघाचं, जे निलेश मात्रे सध्या गोलंदाजी करतात। 5 चेंडू त्यांना हाताळलेत, 3 धावा त्यांना खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट सुद्धा मिळवल्यात। धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 14 धावा। 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल ठाकूर दाखल झालाय। या दुसऱ्या मॅच मध्ये जवळजवळ शिवशंभू कोपडे संघाला 40-45 धावा बनवाव्या लागतील कारण 4 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हर मध्ये तुम्हाला एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल। कुटारी संघाची सुद्धा एक चांगली आपल्याला बॅटिंग लाईन पाहायला मिळाली। पहिल्या मॅच मध्ये विकीनं काय अप्रतिम खेळ केला होता, 20 धावा त्यानं खरं तर शेवटच्या ओव्हर मध्ये चेस केल्या होत्या, अफलातून खेळ त्याचा पाहायला मिळाला।
मूर्ती लहान पण कीर्तिमान अशा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले कुटारी संघाचे. आणि खरं तर मॅच आमचे अनिकेत म्हात्रे साहेब सुद्धा एन्जॉय करत होते. हलक्या तरी खेळण्याचा जरूर प्रयत्न होता पण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवशंभू कोपरी संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 3 बाद 14 धावा. पण जरूर पाहिलेत या मॅच मध्ये राज मात्रेची खरं तर एक इनिंग चांगली दावा बनवू शकते कारण त्याच्याकडे चांगला कॉन्फिडन्स आहे. एक चांगलासा खेळाडू आहे. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या नावावर त्यानं गाजवल्यात. अक्षरशः राज मात्रे जर बरसला या मैदानाच्या आतमध्ये तर जरूर एक चांगला स्कोर उभा करू शकतोय. कोपरी संघ हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. पाठीमाग फ्लाय क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक देण्यात होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तिसरं षटक घेऊन आले ते म्हणजे विशाल मात्रे आणि पहिला चेंडू त्याने निर्धाव फेकलाय. सातत्याने एक बायकरमॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तलोजी मजकूरच्या स्पर्धेमध्ये विशाल मात्रे याला एक बाईक येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर किरण मात्रे ज्यांनी पहिले षटक हाताळलं त्यांनी सुद्धा एक बाईक मिळवली ती म्हणजे कोपरलीच्या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळलाय. स्वतःकडे का स्ट्राईक ठेवायची होती याचं प्रत्युत्तर आता राज मात्रे दाखवतोय आणि चेंडूला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. वीस जाबा धावपटला लागल्या गेल्या. चांगली आता फटकेबाजी होताना पाहायला मिळत्या. राज एक चांगले आता फटके सजवतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण दोन्ही खरं तर तेवढ्याच ताकदीचे एक दोन्ही खेळाडू आहेत. एका बाजूला पण विशाल मात्रेला पाहू शकतो षटकार आलाय पण लगेच कमबॅक करून दाखवलंय ते आपल्या संघासाठी. प्रामुख्याने एक महत्वाचा हा गोलंदाज आहे आणि आता चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. यावेळी खरं तर अकूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा ऑफस्टमच्या अगदी जवळून हा चेंडू पाहायला मिळतोय. शहरापेक्षा थोडासा दूर ठेवला आणि त्यानंतर चेंडूला आउटस्विंग सुद्धा पाहायला मिळाली. एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. चांगली लाईन चांगली लेन आणि त्याच्यासोबत अचूक टप्पा ही ओळख सातत्याने विशाल मात्रेची पाहायला मिळाली. एक षटकार आल्यानंतर लगेच बॅक टू बॅक सलग 2 चेंडू त्यानं निर्धाव फेकलेत. सातत्याने गोलंदाजीची त्याची ताकद पाहायला मिळते. चैतन्येश्वर कुटारी संघ या आज करतला जासीच्या मैदानामध्ये आलाय आणि स्वप्न त्यांचं जरूर आहे की आज आम्हाला सुपर 4 मध्ये जायचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय पण सलग तिसरा चेंडू राजच्या समोर गोलंदाज विशाल मात्रे निर्धावचे फेकतोय. अप्रतिम आता गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. मागील मॅच मध्ये साईश मात्रेचा एक वेगळा जलवा पाहायला मिळाला. सलग जर विचार केला तर 5 चेंडूवर सलग 5 विकेट मिळवण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये साईशच्या नावावर पाहायला मिळाला. अतिशय चांगली त्याची गोलंदाजी पाहायला मिळते आणि विशाल मात्रे सुद्धा तशाच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. विशालचा जर षटक आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या विशालसाठी सुद्धा होऊन जाऊ द्या. 3 षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय. धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बॅटिंग करत असताना शिवशंभू कोपरी संघाच्या तब्बल 3 बाद 20 धावा. धावपटा धावा लागले गेले त्या म्हणजे 20 धावा. या पण स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर अतिथी कक्षामध्ये बरेचसे मान्यवर आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये जे आपल्याला 4 आकर्षक ट्रॉफ्या पाहायला गेल्या तर भास्कर शेठ प्रतिष्ठान
यांच्या माध्यमातून अभिषेक पाटील यांच्या वतीने देण्यात आल्यात. अतिशय आकर्षक ही चषक आपण पाहू शकताय. सलग 2 वर्ष त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथून चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिजन मध्ये अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण आज कोठारी संघाचे क्षेत्ररक्षक करतात आणि यावेळी एकेरी धाव मिळाली जाईल. पण अफलातून खरं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गोलंदाज जितेश म्हात्रे इथे तैनात झाले 4थं षटक हाताळण्यासाठी. कोपटा संघ म्हटल्यानंतर सातत्यानं आम्हाला आठवण येत असते ती म्हणजे सुरमजी गरात यांचा आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांच्या वतीने सुद्धा कोपरी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. 21 धावा धावपट्ट्यावर लागल्या गेल्यात. पण मैदानाच्या आतमध्ये राज जे खरं तर सुरुवातीला एक षटकार आला होता पण त्याच्यानंतर 4 चेंडूतून निर्धाव खेळलाय. या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल राजकडून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडीशी फंबल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कोपरी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी केलाय. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. जिथं एकच धाव गेली असती तिथं लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि 2 धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे 23 धावा. या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा लोवेस्ट स्कोर कोपरी संघाने बनवलाय. जर विचार केला तर समोर कोठारी संघ आहे आणि 4 षटकामध्ये 40-45 धावा व्हायला पाहिजे होत्या. पण अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर उभा करू शकतोय तो म्हणजे शिवशंभू कोपटे संघ. आणि राजकडे ती क्षमता आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून नेहमी आम्ही येताना पाहिलेत पण तेवढीच चांगली दर्जाची गोलंदाजी सध्या चैतन्येश्वर कोठारी संघाचे गोलंदाज करतात. मोठा फटका बॅटच्या बरोबर मधोमध चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. राजच्या बॅटमधून आलाय हा षटकार. माझी जोडी जमली. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये होता. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागल्या गेल्या तर म्हणजे 29 धावा. मोठ्या फटक्यांसाठी हा ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करतोय राज. चांगला हा फटका सजवत असताना एबीडी डिलिव्हरीची आठवण करून देणारा फटका सजवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून राजच्या बॅटमधून येतोय हा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका षटकार. आहे मातवली विरुद्ध जासई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण नाणेफेकी करण्यासाठी यावं. ओव्हर टू विपुल पाटील. या 2 फटक्यांच्या शोधामध्ये कांचनजी खरं तर कोपटे संघ होता. सुरुवातीला बरीचशी निर्धाव चेंडू राज खेळला आणि त्यानंतर मात्र आता ज्या फटक्यांसाठी खरं तर राज मात्र ओळखला जातोय ती आता मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. मी म्हणालो की 4 चेंडूमध्ये 2 जर मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर उभा करू शकतोय तो म्हणजे शिवशंभू कोपटे संघ. 35 धावा धावपटला लागल्या गेल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लोअर कोर्टात जरूर होता. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथून कंप्लीट दुसरी घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते ती म्हणजे दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पंचांचा निर्णय येईल. त्याला पंचांचा जो काय निर्णय आहे त्याचा आपण सन्मान करा आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. मातवली संघाचा कर्णधार आणि जासई संघाचे कर्णधार यांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी यावं. या पुढची लढत आपल्याला बघायला मिळेल. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या जातील आणि 37 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. राज स्वतःकडे जास्त स्ट्राईक ठेवतोय कारण शेवटच्या चेंडूवर जरी मोठा फटका आला तर इथून चांगल्या धावा उभा करू शकते तो म्हणजे शिवशंभू कोपटे संघ. सुरुवातीला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली निलेशची. त्यानंतर विशाल मात्रेनं सुद्धा चांगलं षटक हाताळलंय. अगदी खोलामध्ये टाकला होता. बॅटची लिडिंग एज मैदानाच्या विकेटवरचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर या शेवटच्या चेंडूवर मिळाला जाईल एकेरी धाव. बॅटिंग करत असताना आपण जर पाहायला गेलं तर शिवशंभू कोपटे संघानं धावा बनवल्या त्या 38 धावा आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे कोठारी संघासमोर.
दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूया प्रवीणजी गायकर वाकडी यांचा. चला माथवली संघाचे संघनायक आपण या टॉस करण्यासाठी इनिंग्स ब्रेक्स मध्ये आपण टॉस करूया. मेघना स्टेट प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट संघ जासी यांच्या माध्यमातून साकारली तुम्ही भव्य दिव्य स्पर्धा पाहताय. जासी संघाचे कुशल अँड स्मिथ अनंत स्ट्रायकर्स 11 जासी संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर माथवली टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो कृपया आपण या लगेच इनिंग्स ब्रेक्स आहे तर आपण टॉस करून घेऊया. चला माथुली टीमला मी हा शेवटचा पुकार देतो. जर मॅच जर स्टार्ट झाली आणि नंतर तुमचा जर कॅप्टन आला तर कदाचित तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. तर आलेत कॅप्टन, जाऊया आप्पा यांच्याकडे टॉस बॉक्स मध्ये. जासी संघाचा कर्णधार साईश म्हात्रे या. जयेश म्हात्रे या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आणि दोन्ही संघासाठी हार्दिक शुभेच्छा देतोय. स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. मेघना स्टेट प्रतिष्ठान जासी विठ्ठल क्रिकेट जासी आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये बघतोय आजच्या रात्रीतला दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना बघतोय. छापा जासी संघाने नाणेफेकी जिंकलेल्या लगेचच साईश आपला निर्णय कळवायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर टॉस जिंकला या कुशल अँड स्मिथ अनंत स्ट्रायकर्स 11 जासी संघानं. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. कुटारी संघासाठी इथे जर विचार केला तर आपण यशवंत मामा म्हात्रे यांच्या वतीनं शुभेच्छा. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे समालोचक मित्र संजय भाई आपलंही सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं सुप्रसिद्ध गोल्डन मॅन समाजसेवक अनिकेत म्हात्रे साहेब देखील इथे मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. तसेच राजकुमार भाई म्हात्रे हे देखील मैचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. लक्ष्य है टोटल 24 गेंदों में 39 रनों का. जो पहला मुकाबला इस श्रृंखला का हारते हारते जीती थी वो है चैतन्येश्वर 11 खुटारी और उनके अगेंस्ट खेल रही है जिनकी दमदार गेंदबाजी के बदौलत पहला मुकाबला जीता शिव शंभो 11 खोपटे. यानी कि इस मर्तबा कमाल की गेंदबाजी की चैतन्येश्वर 11 खुटारी टीम के गेंदबाजों ने और कम रनों के भीतर रोका है. फिलहाल प्रति ओवर की चर्चा करेंगे तो 24 में 39 बनाने हैं और मेरे ख्याल से कम 10 के रन रेट से रिक्वायर्ड रन रेट से चलना भी फिलहाल जरूरी होगा. तो कौशिक म्हात्रे आरंभिक गेंदबाज और उनका सामना करेंगे किरण म्हात्रे और नीलेश म्हात्रे, ये दोनों बल्लेबाज. हमारे साथ आर डीजे बिल्कुल जुड़े. पिछले साल भी कमाल की उन्होंने डीजे के ऑपरेटर की भूमिका निभाई थी. तो कौशिक पाटिल गेंदबाजी के मार्ग पर आएंगे. लो स्कोर का मैच जरूर है. क्या इस मैच को बचाने की कोशिश यहां पर कर पाएंगे? मैच कड़ा होगा. संघर्ष भी बड़ा है दोनों टीमों के बीच में. फिलहाल जो जीतेगी वो तीसरे राउंड में क्वालिफाई करेगी. गेम इज ऑन. पावर प्ले का पहला ओवर. अंपायर नीरज रानावत सर और दीपक जी बोराडे सर, ये दो ऑफिशियल अंपायर इस मैच में फिलहाल जुड़े हुए. पहली गेंद के ऊपर शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से खेला है. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ सीमा रेखा पार. 4 रन. काफी बेहतरीन नजर आती हुई. 400 के स्ट्राइक रेट से इस पारी को शुरुआत किया बल्लेबाज किरण ने और टीम की रन संख्या बनती हुई टोटल 4 रन.
फुल टॉस। तो बिल्कुल यहां पर फुल टॉस बॉल का इस्तेमाल, फुल टॉस गेंद का इस्तेमाल किया था। एक समय लग रहा था कि ये थोड़ी सी ऊपर होगी, लेकिन अंपायर पूरी तरीके से ये बिल्कुल यहां पर अंपायर की निगाहें तेज नजर आती हुई। डॉट बॉल की समाप्ति, गेंदबाज तैयार। यॉर्कर पैरों पर डालने का प्रयास किया था, 1 रन जरूर मुकम्मल। प्रति ओवर कंचन अगर 10 भी बना पाती है ना, तो आसानी के साथ यह मुकाबला चैतन्येश्वर कुटारी टीम के साथ आ सकता है। लेकिन इतना भी तो आसान नहीं है कि शिवशंभू 11 खोपटी टीम के खिलाफ बल्लेबाजी इतनी आसानी से होगी। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 5 रन। किरण मात्रे और नीलेश मात्रे ये आरंभिक बल्लेबाज। फिलहाल तो शुरुआत काफी अच्छी नजर आती हुई दोनों खिलाड़ियों के माध्यम से, गेंदबाजी भी कसी हुई। ये फुल टॉस गेंद थी, फील्डिंग खराब है, खराब फील्डिंग है, इसका अंजाम भुगतना पड़ेगा। गेंद डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, बल्लेबाज नीलेश के बल्ले से ये शानदार 4 रन। आंधी होना जरूरी है, गांधी नहीं है तो चलेगा। तो गेंदबाज फिर से एक बार तैयार, अच्छी शुरुआत बल्लेबाज के द्वारा। यह भी फुल टॉस बॉल है, विकेट कीपर ने गलती की है, इसका अंजाम जरूर भुगतेगी। लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ 4, लेकिन इससे पहले अंपायर चेक करना चाहते हैं कि वेस्ट हाइट बीमर के तौर पर यह नो बॉल है या नहीं। इसके लिए अंपायर ने यह रेफर किया तीसरे अंपायर की तरफ। अगर अंपायर को डाउटफुल लगता है तो अंपायर यूज कर सकते हैं, अन्यथा किसी भी टीम को रिव्यू का यह अनुमति नहीं है। तो बल्ले पर लगती हुई गेंद शायद सीमा रेखा की तरफ गई है, यानी कि बल्लेबाज के खाते में ये रन जरूर जुड़ेंगे। तो साईप्रीत टेक्नीशियन के माध्यम से बिल्कुल ये चेक किया जाएगा। उदयजीत आंडेल सर है जो निर्णय जरूर पहुंचाएंगे आप तक। फिलहाल चौका मिला है, पहले ओवर में जो रन चाहिए वो चैतन्येश्वर 11 कुटारी टीम को ये रन बहुत ही अच्छे नजर आते हुए। तो चलिए 2 चौके अभी तक लगातार मिले हैं, 3 चौके इस ओवर में। इट्स अ फेयर डिलीवरी, 4 रन मिलेंगे, गेंद सीमा पार बिल्कुल जाती हुई 4। टोटल 13 रन के ऊपर एक अच्छी शुरुआत। राइट स्टार्ट किसे कहते हैं ये बिल्कुल दोनों बल्लेबाज यहां पर दिखाते हुए ये आरंभिक चैतन्येश्वर कुटारी टीम के। ये अच्छा शॉट है, फील्डर तैनात है, शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ, फील्डिंग खराब है, कवर्स के लिए खिलाड़ी जरूर आए थे, लेकिन जब तक रोकेंगे तब तक आसानी के साथ 2 रन मुकम्मल। और इसी 2 रनों की मदद से पहले पावर प्ले का ओवर हुआ है समाप्त, और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद चैतन्येश्वर 11 कुटारी टीम के बल्लेबाजों ने दादागिरी प्रस्थापित करते हुए रन टोके 15, आने वाली गेंदें बचेंगी 18 और चाहिए जीत के लिए 24 रनों की जरूरत। से अपने गिरफ्त में लाने का प्रयास किया चैतन्येश्वर 11 कुटारी टीम के बल्लेबाजों ने। अब देखेंगे आने वाले 18 गेंदें, पावर पे खुला हो चुका है, क्या यहां से पलटवार करेगी शिवशंभू 11 खोपटी टीम, जिनकी ताकत है गेंदबाजी कंचन। लेकिन आज मात्र इस पहले पावर प्ले में उनके सलामी गेंदबाज कौशिक पाटिल को काफी सारी मार मिली। अब उनकी जगह लेने के लिए नए गेंदबाज आएंगे, चेतन पाटिल गेंदबाजी के मार्ग पर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं किरण मात्रे। ओवर द विकेट से इनसाइड आउट लॉफ्टेड करने का प्रयास, फील्डर मौजूद है, बढ़िया कैच। इसी के साथ यह पहला करारा झटका लगता हुआ कुटारी टीम को।
बढ़िया कैच पकड़ा वहां पर अभिजीत ठाकुर के माध्यम से, कमाल का कैच पकड़ा। इसी के साथ ये पहले विकेट की तलाश थी, वो तलाश आखिरकार पूरी कर दी गेंदबाज चेतन पाटिल ने। और रन और गेंदों के बीच में फासला अब समीकरण बदलेगा। 17 गेंदें बची है, 24 रनों की फिलहाल जरूरत है इस मुकाबले में। बल्लेबाज किरण ने अपना काम तमाम किया। नीलेश मात्रे खेल रहे टोटल 10 रनों के ऊपर। अब नए बल्लेबाज विशाल मात्रे लेफ्ट हैंडर गेंदबाजी करवाते और राइट हैंड बल्लेबाजी कर लेते। फुल टॉस बॉल थी, बॉलर के सर के ऊपर से खेलने का प्रयास, लॉन्ग ऑन में फील्डिंग खराब है, टप्पे के इंतजार में गेंद निकल गई सीमा रेखा पार। 4 स्कोर है टोटल 19 रन, 39 का टारगेट है। आप जीतने के लिए 16 गेंदों में चाहिए 20 रनों की जरूरत। देखिए इतनी का अच्छी गेंदबाजी आपकी चल रही थी। फिलहाल एक चौका आने के बाद प्रेशर जो था वो थोड़ा सा कम नजर आता हुआ। गेंदबाज अच्छे, फील्डरों का साथ देना भी जरूरी होता है। ये भी फुल टॉस बॉल है, इस बार खेला है जरूर बड़ा शॉट। फील्डर आएंगे, रोकेंगे, तब तक 1 रन पूरा। विशाल की अच्छी सोच नजर आती हुई, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट किया। नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए, वो है नीलेश मात्रे। टीम का स्कोर है 1 रनों की मदद से 20 रन, 19 रनों की अभी भी जरूरत है। ये कट किया इस गेंद को, बैकफुट पॉइंट के बीच में से आउटफील्ड फास्ट है, सीमा रेखा पार। कमाल का ये शॉट था बल्लेबाज नीलेश के बल्ले से आता हुआ। ये तीसरा चौका, 4 रन। देखिए कांचन, इस पहले 3 बल्लेबाजों के बल्ले से ना अब तक 5 चौके निकले। रन संख्या बनी है टोटल 24, 24 बने, उसमें से 20 रन तो चौके से आए। चलिए कमाल की बल्लेबाजी नजर आती हुई। ये गेंदबाजी का जो क्रम है ना वो थोड़ा सा कहीं ना कहीं स्तर खराब नजर आता हुआ। रन संख्या है 24, जीतने के लिए अब चाहिए 14 गेंदों में 15 रनों की आवश्यकता। क्रॉस बैटेड खेलने का प्रयास, सीधे बल्ले से अच्छे तरीके से रन आ रहे थे। एफर्ट किया था कि क्रॉस बैटेड खेलूं, क्योंकि डीप बैकवर्ड स्क्वायर लेकर लॉन्ग लेग पूरी तरीके से खाली है। अगर ठीक से संपर्क होता तो ये चौका मिल सकता था, लेकिन नाकामयाबी। डॉट बॉल समाप्ति, 13 बॉल में चाहिए 15 की आवश्यकता। अच्छा शॉट है, कवर्स की तरफ खिलाड़ी तैनात है। 1 रन जरूर मिलेगा, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। इसी 1 रनों की मदद से ये ओवर भी हुआ है समाप्त। 2 ओवर के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 25, 25 रन 2 ओवर के बाद। अब जीतने के लिए 12 गेंदों में चाहिए 14 रनों की आवश्यकता। मला बायको मिळाली हो जाडी हो। की, लेकिन उसके बाद 2 चौके आए इस ओवर में। फिलहाल खराब ओवर नहीं कहेंगे, 10 रन मिले इस ओवर में, लेकिन जो कुटारी टीम को अपेक्षित है 12 गेंदों में बनाने हैं 14 रनों। बॉल मैच आप देख सकते हैं, सिर्फ 2 रन एक्स्ट्रा है जो गेंदबाज बचा सकते हैं, लेकिन देखेंगे संघर्ष आखिर तक जारी रहेगा, क्योंकि शिवशंभो 11 खोपटी टीम भी इतनी आसानी से हार नहीं मानने वाली है। एक बड़ा ओवर चाहिए, एक अच्छा ओवर चाहिए। अगर बड़ा ओवर मिलता है तो खुटारी टीम मजबूत स्थिति में, अगर कम रनों का ओवर होता है तो शिवशंभो 11 खोपटी टीम भी अच्छी स्थिति में नजर आएगी। शॉर्ट पिच लाइन की बॉल, जल्दी पहुंच गए थे गेंद की तरफ। 1 रन मिलेगा, अच्छी फील्डिंग 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। सिर्फ रन चाहिए अब इस मैच को जीतने के लिए। 11 गेंदों में टोटल 13 रनों की आवश्यकता। देखिए अंतिम ओवर में अगर आपको इस मैच में बने रहना है ना कंचन, तो अंतिम ओवर में कम से कम आपको 7 से 8 रन रखने भी जरूरी होंगे। इस ओवर की 5 गेंदें फिलहाल बची है, 5 रन भी जाते हैं
तो अंतिम ओवर में शायद कुछ मैच बनेगा, लेकिन इस तूफान को कौन रोकेगा? मिड विकेट को क्लियर करते हुए गेंद सीमा रेखा पार। इट्स अ मैक्सिमम 8 रन। बढ़िया हिट 6 रनों की मदद से पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रनों के ऊपर। एक और बड़ा शॉट लगाने की कोशिश जरूर की थी, लेकिन इस बार गेंद जाती हुई फील्डर के हाथों में थोड़ी सी मिस फील्ड, उसका तुरंत फायदा उठाते हुए जो कुटारी टीम पिछले साल पहले राउंड में बाहर हुई थी, वही अब चैतन्येश्वर 11 कुटारी टीम जज्बा लेकर मैदान में खेल रही है। और शिवशंभो 11 खोपटी टीम कहीं ना कहीं अब मुसीबत में नजर आती हुई, क्योंकि रन और गेंदों के बीच में फासला 9 गेंदें बची है, 5 रनों की जरूरत। तूफानी बल्लेबाजी आपने देखी इस मैदान में, विशाल मात्रे के द्वारा, नीलेश मात्रे के द्वारा। फिलहाल स्कोर मात्र दमदार आगे बनता हुआ। उठाने का प्रयास, विकेट कीपर गेंद के नीचे, बल्लेबाज होंगे आउट। ये झटका दूसरा। ट्रिक गेंदबाज के लिए राहुल ठाकुर और प्रथमेश ठाकुर खोपटे, इनके ओर से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। फिलहाल जैसे इनामों की बरसात लगाई, विकेट पहला मैदान से बाहर लौटा। राहुल शेठ पाटिल क्यों शांत थे वो नहीं समझ में आ रहा है। पहले मैच में 3000 का दमदार उन्होंने योगदान दिया था, लेकिन इस बार खोपटे टीम के और खोपटे टीम के लिए राहुल भाई ठाकुर और प्रथमेश भाई ठाकुर, इनके ओर से टोटल 1000 का इनाम दिया जाएगा। विकेट पहला मैदान से बाहर लौटा है। रन और गेंदों के बीच में फासला। डॉट बॉल 7 गेंदें बची है, 5 रनों की जरूरत। ये गेंद अगर डॉट बॉल आती है तो कंचन 6 में रहेंगे 5। जबरदस्त यह मुकाबला बिल्कुल दोनों टीमों के बीच में नजर आता हुआ, क्योंकि कंचन अगर वो बीच में छक्का ना आता ना, तो शायद ये दिक्कतें चैतन्येश्वर 11 कुटारी टीम के सामने बन सकती थी। मयूर मात्रे आते ही डॉट बॉल खेले। 6 गेंदों में चाहिए और 7 गेंदों में चाहिए 5 की जरूरत। अच्छा शॉट है, बैक टू द बॉलर, खेला था मिसफील्ड। 1 रन मुकम्मल, दूसरे की कोशिश और ये रन हुए कंप्लीट। एक भी रन नहीं होना चाहिए था, वहां पर 2 चुरा लिए। 1 शॉट रन है। चलिए 1 शॉट तो 1 रन होगा माइनस, रन मिलेगा सिंगल। 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 35। अब जीतने के लिए 6 गेंदें और 4 रनों की जरूरत। चार रनों की जरूरत, कंपलसरी चेसिंग। अगर ये गेंदबाज विकेट हैट्रिक या मैच जिताते तो राहुल भाई ठाकुर और प्रथमेश ठाकुर, इनकी ओर से 1000 का इनाम है। यस डेफिनेटली 1 शॉट अंपायर का इशारा जरूर आया था। और चलिए यहां पर बची हुई 6 गेंदों में चाहिए 4 की दूरी। गेंदबाजी के मार्ग पर नयन ठाकुर, आई थिंक लेफ्ट आर्म गेंदबाज है। राउंड द विकेट से शुरुआत करेंगे इस डेथ ओवर में। सामने बल्लेबाज है नीलेश मात्रे। विकी मात्रे जैसे बल्लेबाज अभी भी उनके डगआउट में सुरक्षित है। किरण का विकेट जल्दी लौटा, उसके बाद पारी को संभाला बल्लेबाज विशाल ने और नीलेश ने। अब मयूर ने बल्लेबाज, स्ट्राइक एंड पर नीलेश। अच्छा शॉट है, लोअर फुल टॉस बॉल, हल्का से डाइव किया, स्वीपर कवर की तरफ एक गेंद जाती हुई, दूसरे की कोशिश, ये रन जोखिम भरा होगा।
लौटना पड़ेगा बल्लेबाज मेरे ख्याल से मयूर मात्रे। बैक टू द पवेलियन, 5 में चाहिए 3 की जरूरत। बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। अब चाहिए जीत के लिए मेरे ख्याल से आने वाली टोटल गेंदे 5 और 3 रनों की जरूरत। बड़ा मैच है, बड़ा मैच है दोनों टीमों के बीच में। फिलहाल एक दूसरे को परास्त करने के लिए दोनों टीमें उतरी है, लेकिन आखिरकार जीत किसको मिलेगी, सपने किसके साकार होंगे, ये आने वाला समय आपको बता पाएगा। लेकिन दोनों भी टीमों की चर्चा करेंगे ना कंचन, ऐसा नहीं कि ये मुकाबला छोड़ा है। 6 में चाहिए थे 4, संघर्ष पे मुकाबला है दोनों टीमों के बीच में। अगर सोचो पहला ओवर 15 वाला ना मिलता तो आखिरी ओवर में कम से कम 10-12 रन रह सकते थे, लेकिन अगर मगर की बातों को क्रिकेट में स्थान नहीं है। 3 दृश्य आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, एक स्ट्रेट दोनों खिलाड़ी अंपायर, एक बॉलर एक बैट्समैन। ये रिव्यू सिर्फ साई प्रीत लाइव के माध्यम से दिखा जाएगा। ये लीजिए डॉट बॉल आ चुका है, प्रेशर में बल्लेबाजी नजर आ रही है। एक ही एक डॉट बॉल जान को लगेगी खुटारी टीम को, और एक ही एक रन मात्र जान को लगेंगे शिव शंभो 11 खोपटे टीम के लिए, क्योंकि 4 बॉल में चाहिए 3 रनों की जरूरत। मन में लड्डू फूट रहे एक एक डॉट बॉल के साथ 12वें खिलाड़ी खोपटे टीम में, लेकिन एक एक रन के साथ लड्डू फूट रहे डॉट बॉल के बिल्कुल खुटारी टीम के खिलाड़ी के मुंह में। लेकिन देखेंगे आखिर के क्षणों तक जीत जान से लड़ रही है, जो जीतेगा वही संघर्ष के मैदान के ऊपर अपना तिरंगा लहरा पाएगा। 4 बॉल 3 रनों की जरूरत। फिलहाल रन अभी तक है कम उनके पास, एक गेंद एक्स्ट्रा है, लेकिन गेंदबाज भी उतने ही शानदार उतनी ही धमाकेदार पहले बल्लेबाजों की ओर से बल्लेबाजी देखने को मिली। ये दोनों भी बल्लेबाज है ना, आकाश तो फ्रेशर बल्लेबाज है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये अच्छा शॉट है, हल्के हाथ से ड्राइव किया। पहले एक्शन में अगर गेंद को पकड़ते तो कांचन ये विकेट जा सकता था, लेकिन रन मिलेगा मात्र एक के साथ बढ़ता हुआ स्कोर है 37। आने वाली गेंदें बची है 3 और चाहिए 2 रनों की आवश्यकता। कंचन ऐसे समीकरण जब भी होते हैं ना तो ये मजा होता है, ये मुकाबले में पूरी तरीके से मजा आता है। 2 बजकर ठीक रात्रि के 45 मिनट का समय गुजर जा रहा है, और इस रात्रि के गुलाबी ठंडी में भी ये कड़क गर्माहट पैदा करने वाला मुकाबला। 300 से करीब दर्शक मैच का आनंद लेते हुए अभी तक क्यों जान लेते हैं, क्योंकि उनके गांव की ये टीम खेल रही है। कई समर्थक खुटारी के होंगे, कई समर्थक खोपटा के होंगे, बाकी अन्य जो टीमें हैं उनके भी समर्थक यूट्यूब के माध्यम से। 3 बॉल चाहिए 2 रनों की जरूरत। छोटी गेंद कट किया, 1 रन तो मुकम्मल। दूसरे के लिए दौड़, रन आउट का ये चांस बना है या नहीं, अंपायर का इशारा बिल्कुल नॉट आउट का, और इसी के साथ मुकाबला जीता चैतन्येश्वर 11 खुटारी टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम शिव शंभो 11 खोपटी टीम। 1000 रुपये घेऊन जा। येस डेफिनेटली कांचन, पहिल्या षटकामध्ये जर 15 धावा आल्या नसत्या तर कदाचित या मॅच मध्ये उलटफेर पाहायला मिळालं असतं, परंतु चांगली बॅटिंग झाली। तो बिल्कुल इस मैच का मैन ऑफ द मैच का हीरो नीलेश मात्रे। 1 ओवर 3 रन और 2 बड़ी सफलताएं, और बल्लेबाजी करते हुए 9 गेंदों में 19 रनों की नायाब पारी खेली, और वो खिलाड़ी बना नीलेश मात्रे। नीलेश याबत सामनावीरचा पारितोषिक घेण्यासाठी ज्याने जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी केली, आणि सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो। सन्माननीय चंद्रकांत बालाराम म्हात्रे यांनी विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचं कौतुक करावं। प्रत्येक वेळी जासेमध्ये जेव्हा जेव्हा सामने असतात ना तेव्हा प्रवीण हे व्यक्तिमत्व सातत्यानं खेळ बघण्यासाठी येत असतात, आणि आज सुद्धा ते खेळ बघण्यासाठी आले आहेत। त्यांच्या वतीनं आपण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जाईल, या खेळाडूला कौतुक केलं जाईल। अतिशय सुंदर असा खेळ तुझ्या माध्यमातून झाला, आणि हार्दिक शुभेच्छा तुला पुढल्या सामन्यासाठी। सिद्धार्थ
घरत हसराम घरत हे सुद्धा हे सामना बघण्यासाठी त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय आणि चांगला खेळ केला. इथं कोपटे संघाने अप्रतिम अशी झुंज दिली, पण शेवटी खुटारी संघानं बाजी मारली या सामन्यामध्ये आणि पुढच्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केला. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. जाऊया पुढच्या सामन्याकडे आपण. बिलकुल अमित भाई वाघमारे आपलं सहर्ष स्वागत. दमदार मेहनत घेत असताना या स्पर्धेमध्ये आपलंही सहर्ष स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आता याच गावचे भूमिपुत्र प्रवीणदादा म्हात्रे यांच्याकडे आपण जाऊया समालोचन डिपार्टमेंटमध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत.